सुप्रिया सुळेंनी दादांच्या दुसऱ्या नसेवर ठेवलं बोट। बहीण सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना ओपन चॅलेंज। नमस्कार। एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला अशी टीका अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर नाव न घेता केली आहे। अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे। 38व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। सुप्रिया सुळे म्हणाल्या की पवार साहेबांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला त्याबद्दल शालिनीताईंनी सविस्तर सांगितलं होतं। पवार साहेब राज्याचे सर्वात युवा मुख्यमंत्री झाले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना परिवारवादाचं लेबल लागलं नव्हतं। लोकसभेतही विरोधी पक्ष नेते झाले असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा माझं ऐकतात असं अजित पवार यांनी म्हटलं होतं। यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की मोदी शहा त्यांचं ऐकतात असं दादा म्हणाले असेल तर स्वागत आहे। आपले प्रश्न दादांच्या दरबारी आपण मांडू। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी करावी तर हमी भाव मिळावा। मराठा धनगर लिंगायत मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न आहे, त्याचाही आढावा दादांनी घ्यावा। तसं जर झालं तर पवारांना जी संधी 38व्या वर्षी मिळाली तशी दादांनाही संधी मिळेल असं म्हणत सुप्रिया सुळेंनी थेट दादांच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवलंय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।